गाईस आता स्कूलाकडे वयता आपल्याला. हाय गाईस, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कशे आहे तुम्ही? आय होप तुम्ही बरे असतले. आता ना कितली दिसांनी गेले मम्मीगेर. एक वीक झाला असतलो, एक वीक झाला सारखं. डॉबी घेऊन येयले आमचा. आता इंटरव्यू असपा न्हू, सो झेरॉक्स बी काडपा सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येयलेले चावडेसा. रोकडा वचपा आमी हिंग सगळ्या ना. एक बैला हिंगे बैला थिंग सगळ्या बैल भरल्या. आता काजू मम्मीन बैलां खातीर दिल्ली दिसता. विचारया तिका काजू बैलां दिली गे तूं वचपा म्हणटा ना. तुका म्हणटा वचपा न्हू. गाईस तोर आसा बरेली काडून घेवन या. आज बरो येता तोराचो सारकी पिकया. सासू करपा न्हू खावपा बरें लागता म्हणून खंयची आंब्याची ना गे ती हें जालें पचपच जालें आं इतली वता. सो तोरां घेवन येयलें हांवें काडलां अशें कितें कितें आहलें म्हाज्यान जाणून सांगलें व्हरपा सगळें. आतां ती बेडशीट घेवन येयलें पळय. 2 धुवपाक गेल्ले तेन्ना आमी शिफ्ट जाता पळय तेन्ना म्हाका वचून थिंग धुवपा पडटा म्हणून हिंग दिल्ल्यो धुवपाक. आतां येयलो ना स्कुला कडेन गेल्लो. आतां वयर येयलो न्हू, म्हाज्या वांगडा कोण येयलें तें दाखयता तुमकां. हे पळय हे दोगूय येयल्या. आतां वयर येयलीं तीं सगळीं. मागीर सकाळीं वयतलीं पूण मम्मी सकाळीं न्हू माजर नात पळय हिंगा रावतलीं. तितलें म्हळ्यार तांकां कोणूच सकाळीं घेवन वचना. घर चलें चल 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 चल. थिंगसान आतां पळय हिंग येयलाय तीं. चल चल घर चल चल. मम्मी फोन करून सांगता ती माजर सगळीं रस्त्यार पावली म्हणून. ती पावू द्या परत घरा. 2 hours later. बाबा बरें कोण करता लोक घेवन वयता कळ्ळें तुका. फुकट वचून मेळटा तें कळ्ळें. तें काड खावप मेळटा मागीर. खावपा सोडटा गो खावपा वयता आमी तें कळपा तुका खूब रुल्स पिवपा जाय तें मेन कळ्ळें तुका. आतां तूं कोळू करपा लागलो पळय कळ्ळें. एक परी 6 बॉल उरता तेणी सगळें मेजपाक करपा लागलें. खूब कितें करपा लागलो पळय. कितें बारीक आसून करपा जाय तें कळ्ळें. मजा खेळपाक नाटता ते कोण समजता. तो समज बेश्टी उबो रावता थिंगा असो रावता असोच बिल्डिंगेक रोनात तर मात कितें की नाचता. सारको पळय पळोवपा जाय बेटा. कट बी करपा जाय. म्हणजे हुशार जावपा जाय. सेंचुरी मारलें आज. शंबर मारलें तें सांग. आतां तो हार्डबॉल घेवन खेळना न्हू तेज. हार्डबॉलान लागीं आसतना घेवप ना. पयस जाल्यार खेळपाक जाय. सांजेन बॉल सोडटा न्हू तेन्ना तें सारकें पळोवपा जाय. बॉल खंय तो आपल्याक खंय मेळटा ना कांय ना न्हू. दोळ्या लागलो दोळ वचपा ना मागीर खंय मेळटा दोळ्यान उडयना. दोळ्या लागलो मेळना मागीर दोळ कुड्ड जालो गो. तेका तुका म्हणटा बॉल पळय म्हणटा पळय. कितें जालो पळय म्हणटा सारकें. तेका लागून फिल्डींग करताना सुद्दां कित्याक पळय सारको तो बॉल मात बॅट्समॅन खंय मारता कसो म्हणून तो पळोवपा जाय. तुका लक्ष उरपा जाय. नाल्यार तो खेळटा तो वयर लोकांक तेन्ना बोट म्हण घाललें कशें गेले मरे सॉफ्ट बॉल म्हण तें गेलो. सॉफ्ट हांव फिल्डिंग करता म्हणून नंबर काडलो लास्ट येयलो. फिल्डिंग करतालो बॉल हाती येयलो बोट पुरो अशें जालें. हार्ड बॉल आहलो कळ्ळें तुका. तो हार्ड बॉल आहलो उडोवपा जाय सगळ्यांक तेच मोटलो. हार्ड बॉल तेंप नॉर्मल आयकना का तूं व्हडलो जाला आतां तुका कळटा बुद्धी येयला तें. आनी खंय दुसरे कडेन लागलो हांगा दात लागलो सीजन बॉल बी न्ही धरता तेन्ना सारको धरलो आनी बोट सो तुटता. समोर जालें पावस येता मरे थंडी जालें म्हण सांगलें आयकना तर करपा जाय कळ्ळें. तूं जर स्मार्ट जावपा जाय बारीक आसतना बी काम करपा पडटलें कळ्ळें. व्हडलो जातकीर न्ही हे संस्कार बी आहा पळय ते कोणाक बरें करून रिस्पेक्ट दिवपा जाय सारकें कळ्ळें. आतां खंय प्लास्टीक खंय मेळटा तशें उडोवप ना. तूं कितें उडयता मरे सारको ती सोय म्हणूंक जाय तेन्ना कळ्ळें तुका. आतां व्हड जाता तेमकां बारकेल्याक सांगूंक जाय कोणाक तो बारके रोवनाक बी तेगे भावा नांव कितें तें मागीर समजता. समोता न्ही तुगे घरा उडयलो गा आपणा घरा उडयलो कोण म्हणटा समोता बी सांगलें.
तेणीन उलयलें म्हण तुवें उलोवप ना कळ्ळें तुका तुवें ताका सांगूंक जाय तशें उलोवप ना म्हणून कळ्ळें शांत करतलो मरे तू कोणाक तिका म्हणटा स्वरान पळय केन्ना आनी स्कुलान बी टिचरान बी सांगलें न्ही तें परती बी सांगप ना कळ्ळें तुका टिचर म्हळ्यार कितें एक गुरू सगळें कळ्ळें न्ही तो बरें बरें कितें सांगता तेगे सांगलें तें आयकुपाक कोणी व्हडले मनशान कोणी पण तुज्याक धाकलो उरता आनी तेणी जर बरें कितें सांगलें न्ही तेगे आयकुपाक जाय. सो गाइस आज मैंने ना डॉक्यूमेंट्स के जेरॉक्स ले लिए हैं. जैसे हम लोग शादी के कार्ड बांटने जाते हैं ना दूसरों के घर, वैसे हम लोग का ट्राई करेंगे इस वीक में. मेरा जो सीवी है ना वो डिफरेंट स्कूल में बांटने जाए ताकि इंटरव्यू का कॉल आए, ताकि मैं इस साल जॉब पे जा सकूं. साल घर पे रहने का कोई इरादा नहीं है. जैसे आज आपने देखा मानिश को लाइफ लेसन मिलते रहते हैं, वैसे मुझे हर दिन महादेव से एक लाइफ लेसन का डोज मिलता रहता है. अगर आपकी ज़िंदगी में ऐसा कोई है जो आपको हर दिन लाइफ लेसन का डोज देता है तो मुझे कमेंट सेक्शन में बता देना. और आज का वीडियो हम लोग यहीं पे एंड करते हैं. मिलते हैं आपको कल एक नए वीडियो के साथ. तब तक के लिए बाय. अपना ख्याल रखना और हमारे चैनल को सब्सक्राइब करना.